नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारत आणि पाकिस्तान यांच्यात केव्हाही युद्ध भडकू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यातच दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्यामुळे या युद्धाची परिणिती मोठ्या विनाशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे झाले तर त्याचे परिणाम केवळ या दोन देशांपुरतेच मर्यादित राहणार नाही। त्यामुळे या संकटाकडे जगातील बड्या देशांचे बारीक लक्ष नक्कीच असेल। चीनने उघड अशी काही भूमिका घेतली नसली तरी पाकिस्तानला आधुनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा चीनने केल्याची बातमी आहे। तुर्कीने देखील पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि उपकरणे पाठवल्याची बातमी आली होती। भारताला अजून तरी कोणत्याही देशाने अशी उघड मदत केली नाही, परंतु चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला तर अमेरिका त्याकडे फार काळ दुर्लक्ष करू शकणार नाही। भारतीय बाजारपेठेवर आधीपासूनच डोळा ठेवून असलेल्या अमेरिकेसाठी ही एक उत्तम संधी असेल आणि भारत देखील अमेरिकेची मदत घेण्यासाठी मजबूर झालेला असेल। रशियाने अजून आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी रशिया देखील भारताला मदत करू शकतो। भारताला इस्रायलकडूनही मोठ्या तांत्रिक मदतीची अपेक्षा असेल। ब्रिटन, जर्मनी आणि इतर युरोपीय देश देखील पाकिस्तानला मदत करण्याची शक्यता तशी कमीच आहे। एकूणच हा संघर्ष पेटलाच तर आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी मांडणी पाहायला मिळू शकते। कदाचित चीन आणि पाकिस्तान एका बाजूला तर उर्वरित देश दुसऱ्या बाजूला असे चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या दोन्ही देशात युद्ध झाले तरी ते फार काळ चालणार नाही। बड्या जागतिक शक्ती तात्काळ हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवतील। फक्त यावेळी युद्धबंदीच्या अटी कुणासाठी अधिक फायदेशीर ठरतील हाच काय तो एक प्रश्न असेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।